करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांचं सध्या सर्वत्र नाव गाजत आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्या नडल्या होत्या। ज्या तालुक्यात त्या नडल्या होत्या त्याच तालुक्यातील आज काही शेतकरी मंडळी, काही महिला या आज त्यांच्याकडे भेटण्यासाठी आल्या होत्या आणि अक्षरशः त्या त्यांना विनवणी करत होत्या की माढा तालुक्यातील चोंबे पिंपरी येथे जी खडी क्रेशर सुरू आहे, हे बेकायदा खडी क्रेशर सुरू आहे आणि ते बंद करा। त्यामुळे आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आमच्या शेतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे, असे एक ना अनेक प्रश्न त्या मांडत होत्या। यावेळी त्यांच्या बरोबर काही पुरुष मंडळी देखील होती। त्यातील एक जणाला तर अक्षरशः बोलता देखील येत नव्हतं। खडी क्रेशरमुळे उडणारी धूळ, तेथून जाणारी वाहनं याचा त्रास अक्षरशः त्यांच्यावरती होतो आहे। दम्याचे आजार त्यांना होत असल्याच्या तक्रारी आहेत। याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे। IPS अधिकारी अंजना कृष्णा या धडाडीच्या आहेत, त्याच याबाबत कारवाई करू शकतात अशी भावना येथील नागरिकांची आहे। त्या महिलांनी अतिशय पोटतिडकीने त्या बोलत होत्या। या खडी क्रेशरला नेमका कोणाचा वरदहस्त आहे हे शोधण्याची गरज आहे। यामुळे अनेकांचं आरोग्य धोक्यात आलं असून संतोष देशमुखांसारखा येथे प्रकार होतो का अशी भीती देखील येथील नागरिक व्यक्त करत आहेत। माहिती अधिकारातून त्यांनी जी माहिती उपलब्ध केलेली आहे ती अतिशय भयानक आहे। कोणत्याही नियमांचं पालन केलं जात नसल्याची तक्रार त्या नागरिकांची आहे। रस्त्यापासून 200 मीटरच्या बाहेर हे खडी क्रेशर सुरू करावं असं नियम यामध्ये घालून देण्यात आलेला आहे, मात्र त्याची देखील पूर्तता होत नसल्याचा आरोप त्यांचा आहे। कुठल्या वेळेत हा खडी क्रेशर चालू करावा, कुठल्या वेळेत बंद असावा, यापासून येणारा आवाज किती असावा, याचं कोणत्याही नियमांचं पालन केलं जात नाही। अक्षरशः आमच्या मुलांना अभ्यास देखील करता येत नाही असं ते सांगत आहेत। मुलांना शाळेत जाणे येणं अवघड झालेलं आहे। शेतात जाताना जीव धोक्यात घालून जावं लागत आहे। शेतात कामगार मिळत नाही। या प्रकारामुळे येथील शेती देखील संकटात आली असल्याचे ते सांगत आहेत। यामधून जी धूळ तयार होत आहे त्या धुळीचं एवढं प्रचंड मोठं प्रमाण आहे की पिकांवरती त्याचे अक्षरशः थर साचले असल्याचे ते सांगत आहेत। यामधून जो येणारा आवाज आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आवाज असतो, याचा देखील त्रास होत आहे। याशिवाय या खडी क्रेशरच्या बाजूला शेतात काम करत असताना अनेकदा मोठी स्फोटक उडवली जातात। त्यातून उडणारा जो म्हणजे आपण जर पाहिलं एखाद्या विहिरीत ज्या आवाज केला जातो तर त्याची कल्पना दिली जाते आजूबाजूला की आवाज होत आहे, त्याच्यातून उडणारे दगड हे अंगावरती पडू शकतात। तसाच प्रकार या खडी क्रेशरच्या परिसरात सुरू असल्याची तक्रार येथे नागरिकांची आहे। याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे देखील तक्रार केलेली आहे। याशिवाय पोलीस प्रशासनाकडे देखील तक्रार केलेली आहे, मात्र कुठंच न्याय न मिळाल्यामुळे ते सध्या करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा अर्थात IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे आलेल्या आहेत। त्यांच्यामुळं रस्त्यासाठी पानंद रस्त्याला मुरुम मिळवण्याचा एक आदेश पारित झाला। आता या खडी क्रेशर कडे त्या कसं पाहतील हे पाहावं लागणार आहे। मात्र तेथील शेतकरी जी परिस्थिती सांगत आहे ती अतिशय भयानक परिस्थिती आहे। याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे। येथील नागरिकांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये साधारणतः 14 शेतकऱ्यांचं सह्यांचं निवेदन आहे। अनेक शेतकरी नागरिक याबाबत तक्रारी करण्यासाठी पुढे येणार आहेत, मात्र त्यांच्या मनात एक भीती तयार झाल्याचं देखील ते सांगत आहेत। कारण दबाव आणला जातो, त्यांना तिथे राहायचं आहे, जगायचे अशी भीती घातली जात आहे। याकडे पोलीस प्रशासनानं गांभीर्याने लक्ष देऊन हा खडी क्रेशर बंद करावा अशी त्यांची मागणी आहे। यावरती पोलीस प्रशासन आणि सरकार काय काळजी घेईल हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद।